हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सुवर्णाज होमस्टाईल कुकिंग। आज मी कुरकुरीत डाळ वडे आणि त्याचसोबत खसखसची आमटी बनवणार आहे। तर खसखसच्या आमटीसोबत डाळ वडे खूप छान लागतात। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले 1 कप चणा डाळ घ्यायची आणि 1/4 कप तूर डाळ, त्यानंतर 2 टीस्पून मूग डाळ आणि 2 टीस्पून उडीद डाळ। आता 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि 4 ते 5 तासासाठी भिजत घालायचं। म्हणजे डाळ चांगली भिजली की वाटताना अगदी छान वाटली जाते आणि थोडी जाडसरच वाटायची आहे आपल्याला डाळ। 4 ते 5 तास झालेले आहेत। डाळ आता भिजून चांगली रेडी आहे। तर आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची, थोडी जाडसरच वाटून घ्यायची। तर इथे वाटताना मी इथे 2 ते 3 मिरची घेते, थोडंसं आलं, थोडंसं लसूण आणि थोडा ओवा घ्यायचा। तर इथे मिक्सरमध्ये पाणी नाही घालायचं वाटताना, नाहीतर आपले वडे कुरकुरीत नाही होत। तर आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया सगळी डाळ। तर बघा आता थोडी थोडी डाळ पण दिसते आणि पीठही चांगलं असं जाडसर वाटलेलं आहे। तर इथेच आपण आता सगळं पीठ आपलं रेडी करून घ्यायचं। सगळं बॅटर आपलं छान असं रेडी झालं आहे। आता थोडंसं हळद, चवीपुरतं मीठ, ओवा आणि एक कांदा चिरून घालायचा आणि त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वरतून थोडं हिंग घालायचं आणि सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। आता डाळवड्याचं बॅटर रेडी झालं आहे। आता खसखसच्या आमटीसाठी मसाला भाजून घेऊया। तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून खसखस घेतली आहे। गॅसच्या लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायची छान अशी आणि त्यासोबत 4 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेत, हेही चांगले भाजून घ्यायचे लो फ्लेमवरतीच। आता शेंगदाणे पण आपले भाजून रेडी झालेले आहेत। आता खसखसच्या आमटीचा मसाला वाटून घेऊया। तर इथे मी थोडी खसखस घालते भाजलेली, थोडे शेंगदाणे, थोडंसं खोबरं आणि 4 ते 5 पाकळ्या लसूणच्या। थोडं पाणी घालून छान असं फाईन पेस्ट करून घ्यायची। आता मसाला रेडी झाला आहे आपल्या खसखसच्या आमटीचा। तर आता आपण आमटीला फोडणी देऊया। तर आमटीला फोडणी देण्यासाठी मी एक कढई घेते। त्या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं, थोडासा कढीपत्ता आणि पाव चमचा मेथी घालायची। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपले मसाले घालून घ्यायचे। तर मसाल्यामध्ये मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते 1 चमचा, तर अर्धा चमचा तिखट मिरची आणि अर्धा चमचा हळद। गॅसच्या लो फ्लेमवरतीच हे सगळे मसाले घालून घ्यायचे। आता मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला, त्याच्यामध्ये पण पाणी घालून सगळं टाकून घ्यायचं। आता अर्धी वाटी चिंचेचं पाणी घालायचं। खसखसच्या आमटीची हीच खरी चव आहे की थोडीशी आंबट तिखट लागते, म्हणून चिंचेचं पाणी घालायला विसरायचं नाही खसखसच्या आमटीमध्ये। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरती थोडंसं मीठ घालायचं आणि त्याचसोबत थोडं हिंग पावडर घालायची। चांगलं मिक्स करून 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि आमटी आपली उकळायला ठेवायची। तर आमटी उकळेपर्यंत आपण डाळवडे तळून घेऊया। तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते। डाळवडा बनवण्यासाठी मी इथे हातावरती थोडंसं पाणी घेते आणि आपलं डाळवड्याचं बॅटर घ्यायचं आणि थोडंसं पसरट आकाराचं गोलमध्ये आपण करून घ्यायचं। अशाच प्रकारे आपले सगळे वडे करायचे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता डाळवडा टाकून घ्यायचा। अशाच प्रकारे आपले सगळे वडे टाकून घ्यायचे। सुरुवातीला गॅसचा फ्लेम लोच ठेवायचं, कारण तेल आपलं गरम झालेलं आहे। सगळे आपले वडे एकदा टाकून झाले की गॅसचा फ्लेम थोडं फास्ट करायचं। आता सगळे वडे टाकून झालेले आहेत। वडे छान असे आपले एका साईडने तळलेले आहेत। आता आपण एक एक करून पलटी करून घेऊया। अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनी पण आपण वडे तळून घ्यायचे। बघा तर आपले वडे आता रेडी झाले आहेत तळून। थोडेसे फ्राय झाले की लगेच आता आपण काढून घ्यायचे। अशाच प्रकारे सगळे वडे तळून घेऊया। आता वडे आपले थोडेसे थंड झाले आहेत। मी इथे आमटीमध्ये टाकून घेते। आमटीमध्ये टाकल्यावर ती आमटीची चव आपली वड्यामध्ये उतरते, त्यामुळे आपले वडे खूप छान लागतात। आपली छान अशी खसखसची आमटी आणि कुरकुरीत डाळ वडे बनवून रेडी झालेले आहेत। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।